फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन. आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर 9766249071. आता समाज कल्याण मंत्री म्हणून मलाही भाषण करायचं होतं, कारण की माझा खात्याचा तिथं कार्यक्रम तिथं होता आणि म्हणून तिथलच्या पालकमंत्र्याला भाषण करायचं होतं. सर्वांची भाषणं मग आम्ही एकमतानं सर्वांना ब्रेक करून मुख्यमंत्री आणि राज्यपाल बोलतील असं ठरवून ते भाषण झालेलं आहे. उगाच आता एकनाथ शिंदे साहेबांचं भाषण नाही झालं, मग काय अजितदादांचं झालं होतं, दोघांचंही भाषण झालं नव्हतं, म्हणून त्याच्यावर गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करू नका. कोणताही गैरसमज त्या दोघांमध्ये पण नाहीत आणि आमच्यामध्ये पण नाही. त्यांची झालेली चर्चा कशावर झाली हे सांगता येणार नाही, परंतु निधी वाटपामध्ये जे काही थोडी बहुत नाराजगी आहे ती नाराजगी प्रत्येकजण आपापल्या पक्ष नेत्यांकडे सांगत असतो आणि मला वाटतं त्याच्यावर उचित निर्णय सुद्धा होईल. म्हणून निधी वाटपासाठी अमित शाह साहेब मोदी साहेबांकडे प्रकरण गेलं असं काही नाही आहे. उभाटा गटाला आम्ही जेव्हा उठाव केला त्या दिवसापासून त्यांना भाजपबरोबर जायचं, शिंदेंना रोखायचं आहे. फक्त एकनाथ शिंदे रोखला गेला पाहिजे यासाठी कोणतीही तडजोड करायला ते तयार होते, परंतु शिंदे साहेबांनी केलेली हिंमत ही मोदी साहेबांना माहिती होती, अमित शाह साहेबांनाही माहीत होती आणि म्हणून त्यांनी त्यावेळेला त्याला नकार दिला. आणि त्याच्यानंतर अनेक माध्यमातून मग कुणाचे नातेवाईक धरले, हाताशी धरणे, कुणाकुणाकडे जाणे, या सर्व माहिती आमच्याकडे आहेत. हा सगळा प्रयत्न करून ते थकले आणि त्यांना सगळ्या वरच्या लोकांनी सुद्धा सांगितलं आमच्याकडे यायला तुम्हाला आता प्रवेश बंदी आहे आणि त्यांना प्रवेश तो नाकारलेला आहे. कुटुंबामध्ये त्याचा कलह निर्माण होऊ शकतो आणि त्याचं असलेले राजकीय कारकीर्द सुद्धा संपुष्टात येऊ शकते. 2.5 वर्ष हे लांडगे सत्तेत होते, त्या टायमाला यांनी काय केलं याचं उत्तर द्या. आता हे लांडगे पळालेले चिपट घालून आम्ही प्रयत्न करतोय आणि आता पाणी यायचं टाइम तेव्हा आंदोलन करता. लबाड लांडगं त्यांनाच म्हणलोय मी. यांनी हे सगळं टक्केवारी कोण जात होतं कॉर्पोरेशनमध्ये सांगा. संजय शिरसाट कधी कॉर्पोरेशनमध्ये गेले दाखवा तुम्ही उदाहरण. आम्ही कधी जात नव्हतो, 10 वर्ष मी नगरसेवक होतो, परंतु त्याच्यानंतर कधी त्या कॉर्पोरेशनमध्ये एखाद्या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त कधी आम्ही गेलो नाही. दानवेला या इथं शिवसेनेच्या जी उरलेली आहे उभाटाची त्याच्यावर आपली पकड मजबूत करायची, त्याला एनकेन प्रकारे खैरेंना संपवायचं आहे. काय फरक पडतो? मातोश्रींनी ऐकलं तर पाहिजे ना. मातोश्री कुणाच्या तक्रारी ऐकत नाही, ना त्यांना वेळ देत नाही, ना त्यांच्याशी बोलत नाही. अरे आम्ही जे बाहेर गेलो त्याच्यामुळेच गेलो ना. आम्हाला काय होतं काय आमचं डोकं फिरलं होतं काय आमचं? आम्ही काय सांगत होतो? आम्ही पहिले सांगत होतो निर्णय घ्या, काँग्रेस राष्ट्रवादी सोडा. ऐकलं का? नाही ऐकलं. पक्षाची शक्ल पडली की नाही? पडली. पक्ष फुटला का नाही? फुटला. आता खैरे बोलल्यामुळे त्यांच्यावर काय परिणाम होईल असं मला वाटत नाही. नाही, खैरेंना एकच सल्ला आहे, हे न संपणारा विषय आहे. त्यांनी किती आदळ आपट केली, किती काही जरी बोलला, मातोश्री तुमचं ऐकणार नाही. म्हणून मी एक मित्राचा त्यांना सल्ला दिला होता, सोडा आता ते. तुम्हाला आम्ही बकऱ्याच्या भूमिकेत तरी तुम्ही गाढवाच्या भूमिकेत आहात, ती भूमिकेतून बाहेर निघा. रोज भुगता, रोज तुम्ही तुमचं रोजचं ओरडणं हे लोकांचं आता कान फाटायला लागलेत. एखाद दिवशी एखादा येऊन कान फटात लगावेल, त्या टायमाला तुम्हाला तुमची अवकात कळेल. आदित्य ठाकरेंनी काय अनुभव घेतलेला आहे? आदित्य ठाकरे रात्री त्याला बिचारायला त्यालाच वेळ मिळत नाही फिरायला, कुठं जायचं तेच माहीत नसतं. लग्न न झाल्याला तुझं लग्न झालं नाही याला शिंदे कारणीभूत असं तर नाही ना. एवढी जादू शिंदे साहेबाला येत नाही आणि ती जादू करणारे जादूगार तुमच्या आजूबाजूला बसलेले आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्या. राज्यपालाचा आलेला दौरा त्याप्रमाणे त्या शेड्यूलच्या थोडा टाईम जास्त होत चालला होता. सर्वांनी जाऊन आतमध्ये दर्शन घेतलं, सर्वांनी येऊन बसले, सर्वांचा सत्कार झाला, मग भंतेजींचा सत्कार झाला, अंध मुलांचा सत्कार झाला आणि त्याच्यामध्ये जो काही वेळ गेला त्या वेळेमुळं इतरांची सर्वांचीच. आता समाज कल्याण मंत्री म्हणून मलाही भाषण करायचं होतं, कारण की माझा खात्याचा तिथं कार्यक्रम तिथं होता आणि म्हणून तिथलच्या पालकमंत्र्याला भाषण करायचं होतं. सर्वांची भाषणं मग आम्ही एकमतानं सर्वांना ब्रेक करून मुख्यमंत्री आणि राज्यपाल बोलतील असं ठरवून ते भाषण झालेलं आहे. म्हणून त्याच्यात कोणत्याही प्रकारची नाराजगी नव्हती, सगळं हसत खेळत हा कार्यक्रम झालेला आहे. उगाच आता एकनाथ शिंदे साहेबांचं भाषण नाही झालं, मग काय अजितदादांचं झालं होतं, दोघांचंही भाषण झालं नव्हतं, म्हणून त्याच्यावर गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करू नका.
कोणताही गैरसमज त्या दोघांमध्ये पण नाहीत आणि आमच्यामध्ये पण नाही. अमित शहाच्या भेटीत तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये निधी वाटपावरून काहीतरी नसलेलं आहे आणि तिघेही एकमेकांवर नाराज असल्याची चर्चा समोर. मला वाटतं अमित शहा साहेबांसमोर असा विषय होणार नाही किंवा झाला नसावा. त्यांची झालेली चर्चा कशावर झाली हे सांगता येणार नाही, परंतु निधी वाटपामध्ये जे काही थोडी बहुत नाराजगी आहे ती नाराजगी प्रत्येकजण आपापल्या पक्ष नेत्यांकडे सांगत असतो आणि मला वाटतं त्याच्यावर उचित निर्णयसुद्धा होईल. म्हणून निधी वाटपासाठी अमित शहा साहेब मोदी साहेबांकडे प्रकरण गेलं असं काही नाही आहे. हे तिन्ही नेते सक्षम आहेत, ते आपसमध्ये बसून याच्यावर तोडगा काढतील. शशिकांत पाटलांनी एक असा दावा केला की ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचे पण आम्ही घेत नाही आणि मागे लागून सत्तेत आले नाही तर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी मिळणार. उभाटा गटाला आम्ही जेव्हा उठाव केला त्या दिवसापासून त्यांना भाजपबरोबर जायचं, शिंदेंना रोखायचं आहे. फक्त एकनाथ शिंदे रोखला गेला पाहिजे यासाठी कोणतीही तडजोड करायला ते तयार होते. परंतु शिंदे साहेबांनी केलेली हिंमत ही मोदी साहेबांना माहिती होती, अमित शहा साहेबांनाही माहीत होती आणि म्हणून त्यांनी त्यावेळेला त्यांना नकार दिला. आणि त्याच्यानंतर अनेक माध्यमातून मग कुणाचे नातेवाईक धरले, हाताशी धरणे, कुणाकुणाकडे जाणे, या सर्व माहिती आमच्याकडे आहेत. हा सगळा प्रयत्न करून ते थकले आणि त्यांना सगळ्या वरच्या लोकांनी सुद्धा सांगितलं आमच्याकडे यायला तुम्हाला आता प्रवेश बंदी आहे आणि त्यांना प्रवेश तो नाकारलेला आहे. गिरीश महाजन आणि एका महिला अधिकाऱ्याच्या बद्दलची एक चर्चा झाली. त्यानंतर गिरीश महाजनने खत्ते आणि खडसे यांना कायदेशीर नोटीस पाठवलेली आणि आवाहन केले पुरावे असतील तर समोर आणून नाही तर कायदेशीर कारवाईला सामोरे. बरोबर आहे ना. कोणताही नेता असो, कोणत्याही पक्षाचा असो, बेछूट आरोप करणं हे काही लोकांची फॅशन झालेली आहे. परंतु त्यांना माहीत नाही समाजामध्ये त्याच्यामुळे त्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, कुटुंबामध्ये त्याचा कलह निर्माण होऊ शकतो आणि त्याचं असलेले राजकीय कारकीर्द सुद्धा संपुष्टात येऊ शकते अशा स्वरूपाचे जर आरोप केले तर. म्हणून महाजनानं केलं ते एक प्रकारे योग्य केलेलं आहे. पुरावे द्या, नसक कोर्टात तुम्हाला खेचतो, हे असं केल्याशिवाय हे थांबणार नाही आहे. जर आरोप असतील तर स्पष्टपणे समोर आलं पाहिजे, दाखवले पाहिजे, बोललं पाहिजे. परंतु आरोप एकदा आरोप करायचा, दुसऱ्या दिवशी गपचूप बसायचं, ही जी काही मोडस ऑपरेंडिस चालू आहे ना, ही मला वाटतं चुकीची आहे आणि राजकारणी लोकांसाठी तर फार घातक आहे. म्हणून आम्ही पाहतो की अनेक ठिकाणी कधी कधी व्हॉट्सअप चॅट हा पाठवला जातो. हे सगळे प्रकार जे करतात ना, बदनामीचे प्रकार, यांच्यावर सुद्धा आता गुन्हे नोंदवले पाहिजेत. उभाठा शिवसेनेच्या वतीनं उद्यापासून म्हणजे महिनाभर लबाडानं पाणी द्या अशा आवाहनात्मक मोहिमेला सुरुवात झाली, आंदोलनाला सुरुवात होणार आहे. 2.5 वर्ष हे लांडगे सत्तेत होते, त्या टायमाला यांनी काय केलं याचं उत्तर द्या. आता हे लांडगे पळालेले शिपूट घालून आम्ही प्रयत्न करतोय आणि आता पाणी यायचं टाइम तेव्हा आंदोलन करता. जेव्हा संभाजीनगरचं नामांतर व्हायचं होतं त्या 1 दिवस अगोदर कॅबिनेट घेता. हे सगळे जे कावे डावे आहेत ना, हे सगळ्या जनतेला माहिती आहेत. पाणी आता मुबलक यायला सुरुवात झालेली आहे आणि आता आंदोलन करतो आणि सांगायचं हे बघा आम्ही गेलो आंदोलन केलं आणि पाणी आलं. अरे समांतरची योजनेमध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार करणारे हे सगळे लोक, समांतर कशामुळे रखडली एकदा सांगा लोकांना. टक्केवारीमुळे ते समांतरची योजना खड्ड्यात घातली 12 वर्ष. आता या सरकारने ती योजना सर्व बाकीची योजना कार्यान्वित केली आणि आता पाणी यायला सुरुवात झाली. म्हणून या लबाड्यांनी हा मुहूर्त पाहून आंदोलन करायला सुरुवात करायचा प्रयत्न केलेला आहे. 25 वर्ष सत्ता होती, खासदार चंद्रकांत खैरे होते, त्याच्यानंतर अमर दानवे हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहिले, सत्ता होती, तरी ते तुम्हाला लबाड म्हणतायत. खरे लबाड कोण आहे का प्रश्न. ते लबाड लांडगा त्यांनाच म्हणलोय मी. यांनी हे सगळं टक्केवारी कोण जात होतं कॉर्पोरेशन मध्ये सांगा. संजय शिरसाट कधी कॉर्पोरेशन मध्ये गेले दाखवा तुम्ही उदाहरण. आम्ही कधी जात नव्हतो. 10 वर्ष मी नगरसेवक होतो, परंतु त्याच्यानंतर कधी त्या कॉर्पोरेशनमध्ये एखाद्या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त कधी आम्ही गेलो नाही. यांचे विषय पत्रिका घरी बसल्यानंतर ठरायची, पैसे कसे खायचे हे ठरायचं, कोणता विषय तुम्ही घ्यायचा कोणता विषय मी घ्यायचा, वाटण्या करायला जायचा. म्हणून शहराची जी वाट लागली होती, सर्व रस्ते तुम्ही पाहत असाल त्या टायमाचे रस्ते आणि आताच्या रस्त्यामधला बदल दिसतो का नाही.
हे सर्व आम्ही करून घेतलं. आम्ही जेव्हा सत्तामध्ये आलो त्या टायमाला हे सर्व पैसे देऊ 100 कोटीचा निधी सुद्धा खर्चायची लायकी नसलेले हे लोक आज आम्ही हजारो कोटी रुपये खर्च करून शहराला एक व्यवस्थित रंग देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून या लबाड लांडगे आता हे सत्तेपासून दूर गेलेले आहेत. येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांना आम्ही कुठं फेकू हे त्यांना निवडणुकीच्या काळात दिसेल. या आंदोलनावरून दानवे विरुद्ध खैरे असा कलगी आता रंगलेला आहे, तो उघडपणे दानवेला या इथं शिवसेनेच्या जी उरलेली आहे उबाटाची त्याच्यावर आपली पकड मजबूत करायची. त्याला एनकेन प्रकारे खैरेंना संपवायचं आहे. मग खैरेंचं कशामुळे संताप होऊ शकतो? मग त्याला न बोलवण्यामुळं. मग त्याला बोलवायचं नाही, त्याला फोन करायचं नाही. अखेरला दानवे हा कितीतरी ज्युनियर, कितीतरी पटीने ज्युनियर आहे खैरेंपेक्षा, परंतु त्याचा अपमान कसा करता येईल हे हिरून आणि ते अपमान झाल्याबरोबर खैरे रिॲक्ट होतात हे त्यांना माहिती आहे. म्हणून त्यांनी ही चाल, त्याची ही शकुनी चाल जी आहे ना, त्याला आता कसं का असं खैरेनं बाजूला काढणे आणि उरलेल्या या उबाटा गटावर वर्चस्व स्थापन करणे हा त्याचा एक मेन हेतू आहे. आणि त्यामुळं जी संपलेली उबाटा आहे, आता उबाटामध्ये कोण आहेत? खैरे आणि दानवे 2 जण आहेत. म्हणजे या दोघांपैकी आता सत्ता कुण, म्हणजे इथं सत्ता कुणाची, पक्ष कुणाचा, दानवेचा काय खैरेचा, हा अंतर्गत वाद त्यांचा चालू आहे. परंतु मला वाटतं यामध्ये खैरे हे त्यांचे उजवे राहतील. खैरे आता दानवेची मातोश्रीवर तक्रार करणार आहे. काय फरक पडतो? मातोश्रीने ऐकलं तर पाहिजे ना. मातोश्री कुणाच्या तक्रारी ऐकत नाही, ना त्यांना वेळ देत नाही, ना त्यांच्याशी बोलत नाही. अरे आम्ही जे बाहेर गेलो त्याच्यामुळेच गेलो ना. आम्हाला काय आता काय आमचं डोकं फिरलं होतं काय आमचं? त्यांना ऐकून घेण्याची सवय नाही आणि ते कोणताही निर्णय घेत नाहीत. हे दुर्दैव आहे. म्हणून आता त्या उबाटाचं जे काही अंधपतन होत चाललंय तुम्ही पाहताय या गतीनं. अहो एक तर बातमी येऊ द्या पक्षात प्रवेश घेतल्याची कुणाची, जे होते आज नेमणूक केली आणि उद्या तो निघून जातोय. चांगल्या पदावर असलेली माणसं फटाफट पद सोडतायत. आता या पुढच्या आठवड्यामध्ये अनेक प्रवेश आहेत, उद्या सुद्धा संध्याकाळी प्रवेश आहे. म्हणून हे प्रवेशाची लाईन आमच्याकडे आहे. आता त्यांच्याकडे खडखडाट झालेला आहे. खैरेंना काय सल्ला द्याल? खैरे एक वाक्य म्हणाले की जर उद्धव साहेबांनी निर्णय घेतला नाही तर पक्ष संपेल, अशा लोकांना आम्ही काय सांगत होतो? आम्ही पहिले सांगत होतो निर्णय घ्या, काँग्रेस राष्ट्रवादी सोडा. ऐकलं का? नाही ऐकलं. पक्षाची शकलं पडली की नाही? पडली. पक्ष फुटला का नाही? फुटला. आता खैरे बोलल्यामुळे त्यांच्यावर काय परिणाम होईल असं मला वाटत नाही. आज त्यांच्याबरोबर ना काँग्रेस आहे ना शरद पवारची राष्ट्रवादी आहे. अकेला चलोमध्ये सुद्धा त्यांना कोणी विचारायला तयार नाही. म्हणून खैरे आज बोललेत हे आम्ही 2.5 वर्षापूर्वी बोललो होतो आणि त्याचा परिणाम आता त्यांना जाणवायला लागला आहे. खैरेंना काय सल्ला द्याल? एकंदरीत मानसिक कोंडी झाली आहे. खैरेंना तुमचा काय सल्ला आहे? नाही, खैरेंना एकच सल्ला आहे, हे न संपणारा विषय आहे. त्यांनी किती आदळ आपट केली, किती काही जरी बोलला, मातोश्री तुमचं ऐकणार नाही. म्हणून मी एक मित्रत्वाचा त्यांना सल्ला दिला होता, सोडा आता ते. तुम्हाला निष्ठेने काम करण्याची सवय आहे, तुम्ही या काम करा आमच्या बरोबर. मी आजही तुम्हाला खुली ऑफर देतोय. आम्हाला राजकारण स्वतःपुरतं मर्यादित ठेवायचं नाहीये. मीच मोठं झालं पाहिजे हा त्यात कधी आम्ही फरक करत नाहीत. प्रत्येक जण मोठं झालं पाहिजे, प्रत्येकाला घेऊन चालणारी संघटना म्हणून आज एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहिलं जातं. म्हणून जे अनेक लोक, जे मान्यवर लोक आहेत ते शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे आहेत. त्यांनी आलं पाहिजे. नाही आले तरी त्यांची इच्छा. मग एक दिवस त्यांना अंबादाचे जोडे उचलावे लागतील. तुम्ही ऑफर देताय खैरेंना, पण तुमचेच खासदार आहेत संदीप भुमरे, ते म्हणजे की खैरेंसाठी दार बंद, इकडं एंट्री नाही. त्यांना राजकारणामध्ये घेतलं पाहिजे. भुमरेचं त्यांचं वैयक्तिक मत आहे. परंतु पक्ष वाढवण्यासाठी जे चांगले लोक असतील किंवा जे लोक पक्षासाठी 2 दिवस त्यांनी काढलेले आहेत अशांना घेणं गरजेचं आहे. परंतु तो बदनाम नसावा. खैरे चांगले बदनाम नाही. बघा, त्यांनी इतर बाबतीमध्ये तुम्हालाच एक सांगतो, काही जरी असलं तरी त्यांनी पक्ष म्हणून योगदान निश्चित त्या माणसाचं आहे. हे मी विरोधात असून सुद्धा मी बोलतोय. मला आज त्यांची गरज आहे का? मला आज त्यांच्या इलेक्शनमध्ये त्यांचा फायदा होणार आहे का? मला उद्याचं 5 वर्षाचं आज गणित मांडायचं का? नाही. परंतु पक्ष वाढला पाहिजे, पक्षाचं संघटन मजबूत झालं हा माझा विचार आहे. पक्षाचा प्रश्न थोड्या वेळापूर्वीच
टवाय त्यांनी लावली, महापालिकेत गेले, टक्केवारी खाल्ली, सगळ्या शहरात हे खाल्ली, त्या टायमाला खाल्ली. घेणारे कोण कोण होते? ते काय एकट्याने खाल्लेत? मातोश्रीला दिले नाही त्यांनी पैसे? काय एकट्या असं खाऊ शकत नाही कोणी. विचारा त्यांना पेट्या पोचवल्या का नाही पोचवल्या, विचारा त्यांच्या बैठक झाल्या का झाल्या. मग हे सर्व एका बाजूने नाही होत. जोपर्यंत वरच्यांचा आशीर्वाद असतो ना तोपर्यंत हे सर्व चालतं. आता वरच्यांनीच हात झटकले तर आता त्यांना माहिती आहे आपल्याकडे देण्यासारखं काही नाही आणि कोणी द्यायला सुद्धा येणार नाही, घ्यायला सुद्धा येणार नाही. म्हणून आता तो विषय संपलेला आहे. ते चंद्रकांत पाटलांचा अजून एक स्टेटमेंट आहे, म्हणजे अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं काम 10% पूर्ण झालं. किती टक्के? माझ्या माहितीप्रमाणे तर त्या ठिकाणी कोणतं काम चालू मी ते माहिती घेतलेली नाही, परंतु मला वाटतं कामाला आणखीन तशी काही गती मिळालेली नाही. दुसरा, फुले चित्रपटावरून वाद सुरू आहे. या वादाचा जर विचार केला तर या वाद सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस पुढे येत नाही, ते शांत बसत आहेत. त्यामुळे हा वाद कुठेतरी फुले आणि फडणवीस असा असू शकतो असं ते संजय राऊतांनी वक्तव्य केलं. संजय राऊतला फुले आणि फडणवीसमध्ये आता वाद निर्माण करायचं काय गरज आहे? त्यांच्या जीवनावर आधारित पिक्चर निघतोय. जेव्हा तो येईल त्या टायमाला त्याच्यावर बोललं जाईल, तो पाहिल्या जाईल. कोणतंही चुकीचं काम कोणताही पिक्चर काढणारा सुद्धा कधी टाकायचा प्रयत्न करत नाही. वादात तो जायची इच्छा नसते, परंतु हा वाद पेटवण्याचा काही लोकांचा डाव आहे. हा वाद यासाठी संभाजी महाराजांवर पिक्चर निघाला, महात्मा फुलेवर पिक्चर निघतोय, आंबेडकरांवर अनेक पिक्चर निघालेत. परंतु दरवेळेला असे सामाजिक जेव्हा चित्रपट निघतात त्या टायमाला वाद घालण्याचा काही लोकांचा ही सवय झालेली. आणि म्हणून आता फुलेंवर निघालेल्या पिक्चरवर वाद होऊ नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. बकरा छाट जाएगा, आज हट है तो कल कट है असं समजा. आम्ही बकऱ्याच्या भूमिकेत तरी, तुम्ही गाढवाच्या भूमिकेत आहात, ती भूमिकेतून बाहेर निघा. रोज भुगता, रोज तुम्ही तुमचं रोजचं ओरडणं हे लोकांचं आता कान फाटायला लागलेत. एखाद दिवशी एखादा येऊन कान फटात लगावेल, त्या टायमाला तुम्हाला तुमची अवकात कळेल. काल पौर्णिमा होती, शिंदे ज्यांना भेटले त्यांनी काळजी घ्यावी असं आदित्य ठाकरे म्हणले. त्यांनी म्हणतात की आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे. आदित्य ठाकरेंनी काय अनुभव घेतलेला आहे? आदित्य ठाकरे रात्री त्याला बिचारायला त्यालाच वेळ मिळत नाही फिरायला, कुठं जायचं तेच माहीत नसतं. लग्न न झाल्याला तुझं लग्न झालं नाही याला शिंदे कारणीभूत असं तर नाही ना. एवढी जादू शिंदे साहेबाला येत नाही आणि ती जादू करणारे जादूगार तुमच्या आजूबाजूला बसलेले आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्या. तुमचा जो घातपात चाललाय, तुमचं जे अंधपतन चाललंय, आंधळ्यासारखे बसू नका, डोळे उघडे करा, नेत्याच्या आविर्भावात राहू नका. शिवसेना प्रमुख जगले ते शिवसैनिक म्हणून जगले, राजा म्हणून नाही जगले. ते त्या भूमिकेत या एकदा. त्यांची शिकवण थोडी तरी अंगीकार करा. वारसा सांगताना शिवसेना प्रमुखाचे विचार बरोबर असणं गरजेचं आहे. दिनानाथच्या रुग्णालयावर कारवाई होण्याची शक्यता. सुश्रुत घैसास नावाचे डॉक्टर होते, त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता. जो कायद्याच्या याच्यात येईल, ज्याने गुन्हा केला असेल त्याला सोडला जाणार नाही, ही सरकारची भूमिका आहे. मग तो किती मोठा असो का छोटा असो, त्याच्यावर कायदेशीर कारवाई केलीच जाईल. दख्खन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती. फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन. दख्खन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार. आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे. आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दख्खन फार्मच्या मदतीने. दख्खन फार्म, आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग. आज संपर्क करा दख्खन फार्म कोल्हापूर 9766249071 वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी. तेव्हा अधिक माहितीसाठी दख्खन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.